महिलांबरोबर होणारा छळ आणि अत्याचाराच्या घटना तुम्ही वारंवार ऐकल्या असतील. तसेही आपल्या देशात मुली आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबद्दल जरा रंगूनच सांगितलं जातं. पण त्या जागी एखादा मुलगा असेल तर? पण तुम्हाला वाटेल, मुलाचा कसला आलाय छळ? मुलाचा कोण करणार छळ? अशा विचारांचे जर तुम्ही असाल तर जरा थांबा आणि ही बातमी ऐका. तसंच एक प्रकरण पुण्यात घडले आहे, जिथे एका मुलाने मैत्रिणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. कार्तिक बाबू शेट्टीयार असं त्या तरुणाचं नाव आहे, तर साक्षी वाकचौरे असं त्या मैत्रिणीचं नाव आहे. कार्तिक बाबू शेट्टीयार हा कात्रजच्या संतोषनगरमध्ये राहत होता. आई वडील व 2 भाऊ व त्यांच्या बायका असा त्याचा एकत्र परिवार होता. त्याचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय होता. त्याची पुण्यासह आसपासच्या परिसरात चांगली ओळख होती. 30 एप्रिल 2025 रोजी कार्तिकने इंडिया गेटच्या रूम नंबर 304 मध्ये आत्महत्या केली. 2 दिवसांपासून तो आपली मैत्रीण साक्षीसोबत इंडिया गेटच्या लॉजमध्ये राहत होता. साक्षी बाथरूममध्ये असताना कार्तिकने तिच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. त्यानंतर त्याला माई मंगेशकर हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर ससून रुग्णालयात त्याचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. कार्तिक हा मानसिक त्रासात होता आणि त्याची माहिती त्याने त्याच्या कुटुंबियांना सुद्धा दिली होती. एके दिवशी कार्तिकच्या भावाच्या मुलीने कार्तिकला व्हिडिओ कॉलवर साक्षीशी बोलताना पाहिले आणि तिने ते घरात सांगितले. त्यावर त्याच्या संदर्भात त्याला विचारणा केली असता त्याने सांगितले की माझी एक साक्षी नावाची मैत्रीण आहे आणि ती मला नेहमी भेटण्यासाठी आणि पैशांसाठी त्रास देते. कार्तिकचा मित्र सागरनेही या माहितीला दुजोरा दिला होता आणि त्याने सुद्धा हेच सांगितले होते की साक्षी त्याला वारंवार फोन करायची आणि पैशांची मागणी करायची. जर पैसे दिले नाही तर तुझे फोटो आणि तुझे मेसेज व्हायरल करील अशा धमक्यासुद्धा द्यायची. कार्तिकच्या आत्महत्यानंतर त्याच्या भावाने धनराज शेट्टी यांनी साक्षीच्या विरोधात पोलीस तक्रार देखील करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांच्याकडे काहीच ठोस पुरावा नव्हता. तेव्हा धनराजने महिनाभर तपास केला. तेव्हा त्याला मिळालेली माहिती धक्कादायक होती. साक्षीने आतापर्यंत कार्तिककडून 27,50,000 उकळले होते. तसेच 1,20,000चा आयफोनसुद्धा घेतला होता. धनराज शेट्टी यांनी या सर्व माहितीच्या आधारावर साक्षी वाकचौरे हिच्यावर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. 13 ऑक्टोबर 2024 रोजी कार्तिकच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या एका मित्राने साक्षीची ओळख करून दिली होती. साक्षी ही एक प्रसिद्ध लावणी कलाकार होती. महाराष्ट्रभर तिचे कार्यक्रम चालतात आणि इंस्टाग्रामवर तिचे 29,000 फॉलोअर्ससुद्धा आहेत. कार्तिकची तिच्यासोबत ओळख झाल्यापासून दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि त्यातच त्यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली. जिथे साक्षीच्या लावण्यांचे कार्यक्रम असायचे तिथे कार्तिकची उपस्थिती असायची. नंतर हळूहळू मदतीच्या नावाखाली तिने त्याच्याकडे पैशाची मागणी सुरू केली आणि तोही तिच्यावर पैसे उधळायचा. पण एके दिवशी तिने त्याला सांगितले की तुझे आक्षेपार्ह फोटो, रेकॉर्डिंग आणि मेसेज माझ्याकडे आहेत, असे सांगून तिने त्याला ब्लॅकमेलिंग स्वरूपात पैशाची मागणी सुरू केली. तिची पैशाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली होती. या सर्वांचा मानसिक त्रास आणि बदनामीची भीती कार्तिकला सतावत होती. शेवटी या त्रासाला कंटाळून कार्तिकने 30 एप्रिल 2025 रोजी इंडिया गेट लॉजच्या रूम नंबर 304 मध्ये तिच्या ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. पण या त्रासातून सुटण्याचा हा योग्य मार्ग होता का? तर नाही. कोणत्याही समस्येवर आत्महत्या हा केव्हाही योग्य पर्याय ठरू शकत नाही. याऐवजी कार्तिक पोलिसांची मदत घेऊ शकला असता, आपल्या घरच्यांना विश्वासात घेऊ शकला असता, पण त्याने तसे न करता आत्महत्येचा मार्ग निवडला. प्रेमामध्ये जर पैशाची मागणी होत असेल तर तिथेच आपण प्रेमाची सत्यता जाणून घेतली पाहिजे. एखाद्याला जर खरंच गरज असेल तर तुम्ही नक्कीच मदत करा, पण त्या व्यक्तीची सत्यता मात्र जाणून घ्या. पैशाच्या हव्यासासाठी प्रेम करणाऱ्या अशा कितीतरी घटना आजवर घडल्या असतील. काही मुले फक्त मुलींच्या सौंदर्यावर भाळून जातात
आणि मुलीही आपल्या सौंदर्याच्या जाळ्यामध्ये मुलांना फसवतात. पण जर वेळीच सावध होऊन आपण जर माघार घेतली तर असे कृत्य होणार नाही. वयात आलेल्या मुलांनीही याकडे लक्ष दिले पाहिजे. फक्त एकाच गोष्टीकडे आपण भाळतो आणि आपले आयुष्य कायमचे उद्ध्वस्त करून घेतो. कारणे सांगून पैशांची वारंवार मागणी करणाऱ्या धूर्त मुलींपासून लांबच राहिलेले बरे. आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका. असे हे प्रेम फक्त वासना आणि पैशासाठीच मर्यादित असते. म्हणून वेळीच सावध व्हा आणि खरं प्रेम ओळखायला शिका. पण साक्षीने कार्तिकचा छळ कसा केला, तिने त्याच्याकडून किती आणि कसे पैसे उकळले, कार्तिकच्या आत्महत्येच्या दिवशी नक्की काय घडलं होतं याबाबत पोलीस तपास लावतीलच. पण या प्रकरणात दोषी असलेल्या साक्षी वाकचौरेलाही शिक्षाही मिळेलच. पण खरी शिक्षा तर कार्तिकच्या आईवडिलांना आणि त्याच्या कुटुंबियांना मिळाली. साक्षीला मिळालेली शिक्षा ही त्याच्या कुटुंबियांच्या शिक्षेपेक्षा कधीच मोठी नसणार. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटते? कृपया तुमचे मत कमेंट्समध्ये नोंदवा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.